त्यानंतर शिंदे साहेबांच्या बरोबर माझी एक जुनी दोस्ती आहे. जेव्हा ते 2000 समदुःखी हां समदुःखी समदुःखी म्हणजे जे शिवसेनेत तुमच्या बाबतीत झालं ते त्यांच्याही बाबतीत झालं होतं हां, त्यामुळे त्यांच्या बाबतीत त्यांच्यावर म्हणजे शिवसेनामध्ये यूज अँड थ्रो करणारे लोक आज लोक आहेत. बाळासाहेब असे नव्हते. आज जो लोक शिवसेना सांभाळत आहेत ना, त्यांना कार्यकर्त्याचा मान-सन्मान ठेवण्यामध्ये काही रस नाही. ते स्वतःसाठी जगतात आणि बाळासाहेब कार्यकर्त्यासाठी जगत होते. आणि त्यामुळे शिंदेसाहेबांबरोबर जे काही झालं तो सर्वांना माहीत आहे. पण मी स्वतःबद्दल बोलत होतो की एक एक अशी परिस्थिती निर्माण झाली की आता काँग्रेस सोडायला पाहिजे, तर कुठे जायला काय, कोणाच्या संपर्कात यायला पाहिजे. तो शिंदेसाहेबांच्या संपर्कात मी होतो. पण तुम्ही म्हणजे शिंदेकडे गेलात पण आधी तो रस्ता बीजेपी कडे जात होता, मग नाही, बीजेपी कडे का थांबला? बीजेपीकडे माझ्या तुम्हाला कोणाचंही तिकीट देणार होते, त्याच्यामुळे नाही वाद पण निर्माण झाले होते. ना, असं काही नाही. 2016 मध्ये एकदा भाजपतर्फे प्रयास झाला होता. तेव्हा मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो. तो भाजपाकडे प्रयास झाला. फडणवीसजीचा फोन आला होता की आम्ही तुम्हाला राज्यसभामध्ये पाठवतो, तुम्ही आमच्या पक्षामध्ये या. यावेळेला लोकसभेला पण उतरवण्याची तयारी आणि त्या संदर्भात पण बोलणी 2024 ला पण चालू होती. तर 2024 मध्ये मला निवडणुकी लढायचा होता, असा एक तयारी होती माझी. कारण 2019 मध्ये हरल्यानंतर मी सतत काम करत होतो. पण एक अशी परिस्थिती निर्माण झाली की उबाठा आणि काँग्रेसचा अलायन्स झाला. आणि उबाठाचे जो प्रमुख होते त्यांनी असा एक निर्धार केलेला होता. त्यांचा एक संकल्प होता की निरुपमला यावेळी आम्ही धडा शिकवणार. तो धडा शिकवणार, तो शिकवा तुम्ही. तो त्यांनी काँग्रेसवर एक प्रेशर टाकला की कुठल्याही परिस्थितीत आम्ही सीट सोडणार नाही. आणि काँग्रेसवाल्यांना मी काँग्रेसचे जो लिडरशिप आहे त्यांच्यामध्ये पण एक असा एक 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 त्यांच्यामध्ये एक असा इंटरेस्ट राहिला पाहिजे होता की नाही, तो आमचा माणूस आहे, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण काँग्रेसची लोक आजही म्हणतात की ठाकरेच डिक्टेट करतायत हां, आता सीट शेअरिंगच्या वेळी. काँग्रेस पार्टीने सरेंडर केलंय. कम्प्लिटली एक साष्टांग दंडवत केलेला आहे शिवसेना समोर. तुम्हाला बहुतेक आठवण असेल तुम्हाला की जेव्हा शिवसेना आणि अनडिवायडेड शिवसेना होती, शिवसेना आणि काँग्रेसचा अलायन्स होत होता, तेव्हा संपूर्ण देशात मी एकटा माणूस होता ज्याने विरोध केला आणि उघडपणे मी विरोध केला की तुम्ही करू नका. शिवसेनेचे पण नुकसान होईल, तुमचं पण नुकसान होईल आणि काँग्रेस पार्टी तो एकदम संपेल. आज काय झालं? काँग्रेसचे फक्त 16 आमदार आहेत. म्हणजे काँग्रेसच्या एवढा खराब परिस्थिती कधीही महाराष्ट्रात नव्हती. तो का झाला? शिवसेना आणि काँग्रेस आणि एनसीपी बरोबर एक जो अलायन्स झाला त्याच्या. आता काँग्रेसच्या लोकांचं दुःख हे आहे की उबाठा म्हणतं की जे काँग्रेसचे वोटर्स आहेत ते त्यांचे वोटर्स आहेत. झालेलं आहे आता. ज्याप्रमाणे यूपी मध्ये काँग्रेसचे जो ट्रॅडिशनल वोटर होते तो हळूहळू समाजवादी पार्टी आणि BSP कडे गेलेत आणि काँग्रेसचा काही वोट राहिला नाही. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या सध्या एकच वोट बँक राहिलेला आहे महाराष्ट्रात, मुंबईत खास करून, तो म्हणजे मुस्लिम वोट बँक. आणि ज्याप्रमाणे मुस्लिम वोट बँक आणि उद्धव ठाकरेमध्ये एक जवळीक निर्माण झालेला आहे, तो मला असा वाटतो की जर समजा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा अलायन्स नाही झाला, तो काँग्रेसचा संपूर्ण मुस्लिम वोट बँक तिकडे शिफ्ट होईल आणि काँग्रेसकडे काही नाही राहील. का पण मुस्लिमांना विश्वास नाहीये का काँग्रेसवर राहिला असं म्हणायचं तुम्हाला? नाही, अल्पसंख्याकांना मुस्लिमांना अल्पसंख्याक समाजांना काँग्रेसवर कधी विश्वास नाही केला पाहिजे. कारण गेल्या 70 वर्षापासून काँग्रेसने त्यांना RSSच्या, हिंदू महासभाच्या, भाजपच्या एक भीती निर्माण करून दिली आणि त्यांच्या वोट घेतलं, पण कधीही त्यांच्यासाठी काही केलं नाही. 2006 मध्ये जेव्हा सच्चर कमिटीचा निर्माण झाला, सच्चर कमिटीची रिपोर्ट आली, तेव्हा तो मोदीजी प्राईम मिनिस्टर नव्हते. मोदीजी तो आले तर 2014 मध्ये. 2006 मध्ये सच्चर कमिटीची रिपोर्टमध्ये आहे की इंडिया मोस्ट बॅकवर्ड कम्युनिटी इज मुस्लिम, एज्युकेशनली, फायनान्शियली, इन एव्हरी रिस्पेक्ट. तो कोणामुळे झाला? काँग्रेसमुळे. मुस्लिम समाजने सतत काँग्रेसला वोट दिला, पण काँग्रेसने कधी त्यांच्या बाजूले जे काही एक चांगला उपक्रम राबवला पाहिजे त्यांच्या विकासासाठी, कल्याणासाठी, कधी केला नाही. फक्त वोट बँक म्हणून यूज केला. आणि त्याच्या कारणास्तव जेव्हा UP मध्ये मुस्लिम समाजांना एक ऑप्शन मिळाला, ते काँग्रेस सोडून पळालेत. सिमिलरली महाराष्ट्रामध्ये आता मुस्लिम समाजाला एक ऑप्शन मिळालेला आहे, तो म्हणजे उबाठा.
आणि याच्यामध्ये उबाटाचं पण नुकसान आहे. जेवढे ते मुस्लिम समाजांना जवळ करणार तेवढे त्यांचे हिंदू समाज त्यांच्या लांब होणार. तर त्यांचं नुकसान आहे. तो असा एक अलायन्स झालेला आहे, म्हणजे एक बेमेल शादी झालेला आहे. एक असा लग्न झाला जेव्हा ज्याच्यामध्ये दोघांमध्ये काहीही एक समानता नव्हती. 36 गुण मिळाला पाहिजे ना लग्नासाठी, त्यांच्या एकही गुण त्यांच्या मिळत नाही आणि ते दोघे बरोबर आलेत. आता उबाटाचा पण नुकसान आणि काँग्रेसचा पण नुकसान.